SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिककरांसाठी ठरते का जीवघेणी कुंभपर्वणी। 3 मुलींचा, विधवा आईचा व विधवा बहीण यांचा हरपला आधार। सविस्तर वृत्त असे। नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे सुरू आहे, परंतु ही विकास कामे नाशिककरांच्या जीवावर बेतली की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। वारंवार होणारे अपघात आणि या अपघाताला कारणीभूत ठरत आहे ते रस्त्याचे खोदकाम आणि रस्त्याला पडलेले खड्डे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। सातपूरच्या अशोकनगर भागातील सुनील दादाजी बोरसे, वय वर्ष 51, राहणार अशोकनगर यांचा आज दुपारी गाडीवरून पडून मोठे वाहन डोक्यावरून गेल्याने अपघाती मृत्यू झाला आहे। यांच्या मृत्यूला कारणीभूत होता तो सातपूर अंबड लिंक रोड। या सातपूर अंबड लिंक रोड परिसरात कामानिमित्त गेलेले सुनील दादाजी बोरसे हे मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले असताना खड्ड्यामध्ये गाडी आदळल्याने पाठीमागे बसलेले बोरसे हे रस्त्यावर कोसळले। रस्त्यावर कोसळल्यानंतर आयसर गाडी त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे। सुनील दादाजी बोरसे यांच्या पश्चात 3 मुली, विधवा आई आणि विधवा बहीण असा मोठा जबाबदारी असलेला परिवार आहे। त्यांच्या जाण्याने या परिवारावर काय दुःख कोसळले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही। या परिवाराचा कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रत्येक नाशिककराच्या मुखातून आता एकच गोष्ट निघू लागली आहे की ती म्हणजे नाशिककरांसाठी ठरते का जीवघेणी ही कुंभपर्वणी। असाच सवाल आता प्रत्येक नाशिककर विचारत आहे। SPN न्यूज साठी SPN न्यूज ब्युरो, नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।